Life is sorted. Good education, good job, great lifestyle. Office on weekdays, parties on weekends. Everything is planned. Career, savings, vacations. Farming, I respect it, but it's not my kind of life. Too much uncertainties. Success means living without fear. And honestly, I am living my success. जीने के 4 दिन ओ बाकी है बेकार दिन. आजकल पाणी तर पडा पण कायचे कोठच. एखादा भरमसाठ पडा एखादा पडच नाही. क्लायमेट चेंज सांगत याला पण माझ्यासाठी तर या संकटच आहे. पिकते पण भाव नाही. कामाची किंमत ठरव बाजारात पण त्या पण माझ्या हातात नाही. महागाई ढगाला लागले पण माझा पीक जमिनीखालीच. खत औषध बियाणं थोडा महाग. खत औषध बियाणं थोडा महाग. पोसायला शिकवायचं आहे पण शिक्षण महाग. कपडं भाडं फी थोडा महाग. म्हणजे आम्ही काय शिकायचंच नाही काय. पोसायच्या लग्नाचा विचार केला तर जीव कालवर होईल. सुखासाठी लगीन करायचा पण खर्च लागून भिवाय. हात पसरा तर लाज येईल. हात आवरे तर घर रिकामं. एकदा वाटत काय सगळं सोडून मरून जाऊ. पण मी मरून गेलो तर माझ्या पोराला कोण लागणार. त्याला सहारा कोण दे. पण मी मनाने थकलो. पण मी हार नाही मानत. कारण शेती आज फक्त राहणार नाही. ती माझी श्वासात आहे. श्वासात आहे. श्वासात आहे. मित्रांनो, आता मी तुमच्या समोर 2 कॅरेक्टर प्ले केलेत. एक आपला आजचा सुशिक्षित युवा आणि एक आपला शेतकरी बांधव. तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे कोरोनाच्या काळात आपला संपूर्ण देश घरामध्ये बंद होता. तेव्हा मात्र माझा शेतकरी बांधव त्याच्या शेतात ठामपणे उभा होता. भय होतं, आजार होतं, पण आपला देश उपाशी राहू नये म्हणून माझा शेतकरी बांधव त्याच्या शेतामध्ये उभा होता. आजचा सुशिक्षित युवा मोठमोठे उद्योगपती आपले पैसे इन्व्हेस्ट करताना गुंतवणूक करताना 10 वेळा विचार करतात. अनेकांचे सल्ले घेतात आणि मगच इन्व्हेस्ट करतात. पण माझा शेतकरी बांधव दरवर्षी हजारो लाखोंचं बियाणं त्याच्या शेतात पेरतो. या आशेने पेरतो की यावेळी माझं पीक चांगलं येईल, त्याला चांगला भाव मिळेल आणि मी माझ्या पोरांचं शिक्षण पूर्ण करेल, माझ्या पोरांची स्वप्न पूर्ण करेल. पण त्याला प्रत्येक वेळी त्याच्या हातात नसलेल्या संकटांना सामोरं जावं लागतं. कधी अतिवृष्टी होते, कधी कोरडा दुष्काळ. कधी अतिवृष्टी होते, कधी कोरडा दुष्काळ पडतो. तर यातून वाचलाच तर मग रोगराईला सामना करावा लागतो. आणि जर नशीब रोगराईमधून पण वाचला तर मात्र पीक भाव मिळत नाही. आणि तिथे पण जर नशीब मानलं पीक भाव पण मिळाला तर तिथे मात्र आपला दलाल साहेब येऊन त्याचा फायदा घेऊन जातो. शेतकरी हा फक्त अन्नदाता नाही तर तो संकटाच्या वेळी उभा राहणारा देशाचा खरा योद्धा आहे. आज देशात एअरपोर्ट, हायवे यांना नॅशनल ॲसेट्स म्हणतात. पण जो माणूस देशाला रोज अन्न देतो त्याला मात्र सबसिडी, हेल्प, बर्डन या शब्दांत अडकवतो. आजचा युवा सुशिक्षित माणूस जो आहे तो शेती करण्यास, आजचा आपला सुशिक्षित युवा शेतीमध्ये असलेले रिस्क आणि जॉब मध्ये असलेली सेफ्टी या 2 गोष्टीमुळे शेती करत नाही किंवा शेती करण्यास इच्छुक नाही. पण उद्या कल्पना करा, उद्या जर माझ्या शेतकरी बांधवांनी ठरवले की नाही मी पण शेती फक्त माझ्यापुरतीच करेल, माझ्या कुटुंबापुरतीच
करेल. तर विचार करा, मी तुम्ही आपण सर्वजणांनी आपला पूर्ण देश उपाशी राहील. पण जर शहर बंद राहिले, शहर थांबले, तरी माझा शेतकरी बांधव त्याची लाईफ मध्ये जे चाललंय तशाच पद्धतीने चालेल आणि त्याच्या शेतीमध्ये तसंच ठामपणे उभा राहील. मग खरी ताकद कुणाकडे आहे? कुणाकडे आहे खरी ताकद? म्हणून सांगतो मित्रांनो, शेतकऱ्यांकडे आज गरज आहे की शेतकऱ्यांकडे फक्त समस्येच्या दृष्टीने न पाहता त्यांच्याकडे उपायाच्या दृष्टीने बघण्याची आणि आपल्या सुशिक्षित युवांचे आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांची मेहनत यांची जर सांगड घातली तर आपल्या डॉक्टर APJ अब्दुल कलामांचे महासत्ता, भारत महासत्ता होण्याचे जे स्वप्न आहे ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही. आणि शेवटचं एक सांगू इच्छितो की जर आपल्याला देश वाचवायचा असेल, देशाला पुढे न्यायचं असेल, तर आपला शेतकरी बांधव वाचलाच पाहिजे, वाचलाच पाहिजे. थँक्यू. खूपच सुंदर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या विद्यार्थ्यांनी इथं केलेला आहे. मातीशी नातं, घामाची शान आणि शेतकरीच आहे आपल्या देशाचा प्राण आणि शेतकऱ्याशिवाय जगाचा पोशिंदा त्याचा हाल काय असतात याची यथोचित म्हणजे पूर्णपणे